मित्रांनो, जय शिवराय। मित्रांनो, बांधकाम कामगार योजना तुम्ही पाहिला असेल की राज्य सरकारची आतापर्यंतची सर्वात यशस्वी ही योजना आहे। या योजनेमार्फत बांधकाम कामगारांना 29 प्रकारच्या कल्याणकारी योजनेचा लाभ दिला जातो। परंतु मित्रांनो, आता झालं काय, जवळपास 1 वर्षापासून बऱ्याच कामगारांना त्यांच्या पाल्यांचा शैक्षणिक क्लेम करायचा असेल किंवा इतर कोणत्या योजनेचा अर्ज करायचा असेल तर त्यांचे अर्ज हे रिन्यूअल नाहीत। आणि अर्ज जर रिन्यूअल नसेल तर कुठल्याच प्रकारे कुठल्याच योजनेचा लाभ घेता येत नाही। तर मित्रांनो, व्हिडिओचं थंबनेल तुम्ही पाहिला असेल की बांधकाम कामगारांना आता आपला अर्ज हा रिन्यूअल कसा करता येईल। त्याचबरोबर बऱ्याच कामगारांनी आपल्या बऱ्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट केले आहेत की सर, जवळपास 2 ते 3 वर्षापासून आमचे अर्ज हे रिन्यूअल झालेले नाहीत, मग आता हे अर्ज रिन्यूअल करता येईल का, या संदर्भात एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवा। तर हा व्हिडिओ त्याच कामगार बंधूंसाठी आहे की ज्यांचे अर्ज आतापर्यंत रिन्यूअल आहेत, ऑनलाईन अर्ज रिन्यूअल करून थकला आहात, त्यांचे अर्ज संपूर्णपणे वेळोवेळी रिजेक्ट मानण्यात येत आहेत, तर त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही कामगार आहात, आपल्या या YouTube चॅनलवर नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील। आता कामगारांना नवीन नोंदणी करायची असेल, शैक्षणिक क्लेम करायचा असेल, रिन्यूअल टाकायचा असेल तर या संदर्भात कोणकोणती कागदपत्र लागतील आणि त्यांचे अर्ज हे रिजेक्ट होणार नाही, या संदर्भात उपाययोजना या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। बांधकाम कामगार योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची सर्वात महत्त्वाची योजना आहे। मित्रांनो, 1 वर्षापासून बऱ्याच कामगारांचे अर्ज हे रिन्यूअल झालेले नाहीत किंवा ज्या कामगारांनी नवीन अर्ज केलेले आहेत त्यांचे अर्ज हे पेंडिंग आहेत, वारंवार रिजेक्ट होत आहेत। तर मित्रांनो, हे रिजेक्ट होण्याचे 3 महत्त्वाचे कारण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहिला आणि महत्त्वाचं कारण म्हणजे जो कामगार 90 दिवसाचं प्रमाणपत्र जोडत असेल, 90 दिवसाच्या तारखा ह्या व्यवस्थित नाहीत। आता 90 दिवस ऐवजी तुम्ही 120 दिवसाचा कालावधी त्या कामगारांच्या 90 दिवसाच्या फॉर्मेट तुम्हाला टाकायचा आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही त्या ठिकाणी सही शिक्का कोणत्या अधिकाऱ्याचा घेताय। जर बऱ्याच कामगारांनी काय केलं की गव्हर्नमेंट इंजिनियरचा असेल, ठेकेदाराचा असेल, त्यांचे प्रमाणपत्र जोडलेले आहेत, त्यामुळे त्यांचा अर्ज सुद्धा हा रिजेक्ट होतोय। तर मित्रांनो, तुम्ही जर मराठवाड्यातले असाल किंवा विदर्भातला असाल काही अडचण नाही, परंतु तुम्ही 90 दिवसाच्या फॉर्मेटवर तुम्हाला जो लोकल लेवलवर लोकल बेसवर जो अधिकारी आहेत, जसं की ग्रामीण भागात तुम्ही गेला असाल तर त्या ठिकाणी तुम्ही ग्रामसेवकचा सही शिक्का घेऊ शकता, शहरी भागात गेला असाल तर नगरपालिका नगरसेवक यांचा सही शिक्का घेऊ शकता। तर मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये जो ग्रामसेवक तुम्ही सही शिक्का घेत आहात त्या ग्रामसेवकचं 90 दिवसाच्या फॉर्मेट सोबत तुम्हाला ग्रामपंचायतचं एक लेटर सुद्धा सादर करायचं आहे। हे लेटर सादर करत असताना जर 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर तुम्ही ग्रामसेवकचा सही शिक्का घेतला, त्याचबरोबर तुम्ही कोणत्या ठेकेदाराकडे काम करत आहात त्या ठेकेदाराचा त्याच 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर सुद्धा सही शिक्का घेणं गरजेचं आहे। तुम्ही जर हे दोन्ही सही शिक्के एकाच फॉर्मवर 90 दिवसाच्या फॉर्मवर घेतला असेल तर तुमचा अर्ज हा रिजेक्ट होणार नाही। त्याचबरोबर ऑनलाईन करते वेळेस 90 दिवसाच्या फॉर्मेट सोबत जे ग्रामपंचायतचं तुम्ही लेटर घेणार आहात हे लेटर सुद्धा त्यामध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे, जेणेकरून ज्यावेळेस तुमचा बांधकाम ऑफिस मार्फत तुमचा अर्ज त्या ठिकाणी पडताळण्यात केला जाईल, तुमच्या अर्जामध्ये हे 3 महत्त्वाची कागदपत्र दिसणं आवश्यक आहेत, जेणेकरून तुमचा अर्ज हा रिजेक्ट होणार नाही। आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा तिसरा मुद्दा असा की तुम्ही ऑनलाईन करते वेळेस जे तुम्ही तारीख निवडता आहात किंवा तुम्ही जे कागदपत्र अपलोड करत आहात हे कागदपत्र एकदम सुव्यवस्थित तुम्हाला अपलोड करायचे आहे। जर तुमचा कागदपत्र एखादा खालीवर झाला असेल, सही शिक्का घेतलेला तुमचा त्या ठिकाणी फॉर्मेट जर कटला असेल तर तुमचा अर्ज हा रिन्यू होणार नाही। तर अशा प्रकारे हे 3 उपाययोजना जर तुम्ही राबवल्या तर तुमचा अर्ज हा कधीच रिजेक्ट होणार नाही। मित्रांनो, याची 100% गॅरंटी घेऊन आम्ही सुद्धा देऊ शकतो। तर अशा प्रकारे तुमचे जवळपास 2 वर्षापासून 3 वर्षापासून अर्ज जर रिजेक्ट होत असेल किंवा 2 ते 3 वर्षापासून तुमचे अर्ज हे रिन्यूअलसाठी अद्यापही बाकी असेल तर आता यासाठी करायचं काय। तर मित्रांनो, 90 दिवसाच्या फॉर्मेट सोबत तुम्ही आधार कार्ड, बांधकाम पावती किंवा आयडेंटिटी कार्ड जर अपलोड करत असाल तर हे 3 वर्षाच्या पावत्या तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायच्या आहेत, ज्याप्रमाणे 3 फॉर्मेटमध्ये तुम्हाला सही शिक्के सुद्धा घ्यायचे आहेत। ग्रामपंचायत, नगरसेवक किंवा गव्हर्नमेंट ठेकेदार किंवा कॉन्ट्रॅक्टर यांचा सही शिक्का घेताना 3 फॉर्मेटमध्ये तुम्हाला 3 अर्ज त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे, जेणेकरून 2-3 वर्षाचा अर्ज तुमचं एकत्रितपणे त्या ठिकाणी रिन्यूअल होईल। अशा प्रकारे तुम्ही या फॉर्मेटच्या आधारावर तुमचे अर्ज रेग्युलर मध्ये रिन्यूअल करू शकता। आणि मित्रांनो, राहिला मुद्दा आता शैक्षणिक क्लेमचा।
मित्रांनो, शैक्षणिक क्लेमचे अर्ज करत असताना शक्यतो तुम्ही संपूर्ण कागदपत्र हे ऑनलाईन करते वेळेस ओरिजिनलच अपलोड करायचे आहे, जेणेकरून पडताळणीच्या वेळेस तुमचे अर्ज त्या ठिकाणी नाकारण्यात येणार नाही। तर अशा प्रकारे तुमचे अर्ज पेंडिंग असेल, तुम्ही ऑनलाईन रिन्यूअल करू थकला असाल तर ह्या तिन्ही प्रोसेस तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचा अर्ज हा रिजेक्ट होणार नाही। तर मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओमधील माहिती तुमच्यासाठी फायद्याची असेल। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कमेंट करून कळवा। आणि मित्रांनो, अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओज भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवा। वाट पाहा पुन्हा एका नवीन व्हिडिओची, नवीन व्हिडिओची।